येस. आज बघा एका बाजूला 40 टन काढणं ह्या एरियात मुश्किल आहे हां, आणि आम्ही काय म्हणतो की तुम्ही अशा पद्धतीने करा 400 टन. हां, ज्यावेळेस तुम्हाला तेवढ्याच खर्च स्टेजनचा खर्च थोड्या वेळ बाजूला ठेवा, हां. एकदाच करायचंय. हो, एकदाच. पण 100 टन ऊसाचं उत्पादन काढण्याचा जो काही खर्च आहे, हं. म्हणजे सरी काढणं, रोपं वापरणं, तो तर चुकणार हां, नाही. मग त्या 100 टनाचा खर्च जर तुम्हाला 400 टन ऊस देत असेल, हां, तर 300 टन सूर्यप्रकाशच आहे ना. अर्थात. त्याचा काय पैसे? ते तर परमेश्वराने दिलेलं गिफ्ट आहे. आ? हां, साहेब, हां. हा 8+ ह्याचा पीएच आहे जमिनीचा बरं. आणि पाण्याचा जवळजवळ 1300 TDS आहे. अरे बापरे! बरं. म्हणजे ह्याच्यावरती सुद्धा आम्ही धाडस का केलं, हं, की आम्हाला हे समजलं होतं, हं. सूर्यप्रकाश हाच ह्या ऊसाचा श्वास आहे. बरं. काय मित्रांनो, हां. शेतकरी बंधूंनो, हे खर्चिक आहे. पण तुम्ही ह्याच्यापासून लांब जाऊ नका. हां. खर्च तुमच्या लेवलला मिनिमाइज करा. हां. ह्या वर्षी फक्त अर्ध्या गुंठ्यावरती करा. बरोबर. तुम्हाला अर्ध्या गुंठ्यात जर 5 टन ऊस मिळाला हां. किंवा 1 गुंठ्यात तुमची परिस्थिती चांगली, तुम्ही 1च गुंठा करा. हं. 1 गुंठ्यात जर तुम्हाला 10 टन ऊस मिळाला, 1 गुंठ्यात म्हणतोय मी, हां, हां. 10 टन ऊस मिळाला, हं. पुढल्या वर्षी 5 गुंठ करा, त्याच्या पुढल्या वर्षी अर्धा करा. बरोबर. तुमच्याकडे पैसे आले एकरभर करा. ओके. पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बरं. आणि आर्थिक सुबत्ता येण्यासाठी हां. हा ऊसामध्ये सर्वात मोठा बदल आहे. हो. मी भारत सरकारकडे 4 गोष्टीसाठी क्लेम केलाय. बरं. त्यातला सर्वात पहिला एक क्लेम, की एका ऊसाच्या बेटात जास्तीत जास्त ऊस कारखान्याला गाळप जाणारे म्हणजे तुटणारे बरं. संख्या ती माझ्याकडे आहे. हां. 100 फूट टेप टाकल्यानंतर गाळपाला सर्वात जास्त ऊस माझ्याकडे आहे. बरं. एक बेट उचलल्यानंतर 100 किलो वजन देणारं बेट माझ्याकडे आहे. बरं. आणि देशात जगात सर्वात पहिल्यांदा स्टेजिंग केलं हे माझ्याकडे आहे. अशा 5 गोष्टीसाठी मी भारत सरकारकडे क्लेम केलाय, हां. की तुम्ही माझं रजिस्टर करा लिम्का वर्ल्ड बुकमध्ये अच्छा. आणि आपल्या इंडिया बुक. शुभेच्छा आहेत तुम्हाला. मित्रांनो, अलीकडच्या काळात आपण बघतो, पोरगी वयात आली, की आईबापाकडून मुलीला स्थळं बघायला सुरुवात होतं. आणि मग आपल्या शेतीप्रधान असलेल्या भारत देशामध्ये मुलीच्या आईबापांची अपेक्षा आहे, की मुलीला नवरा शेतकरी नको. ही अवस्था आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांची आहे. बरं, ह्याची कारणं काय आहेत? तर मुळात शेतकरी हा आसमानी आणि सुलतानी संकटांनी व्याकुळ झालेला आहे. शेतकऱ्याकडं नगदी पिकं आहेत, पण त्याचा भाव त्याच्या हातात नाही. शेतकऱ्यांकडं पिकं चांगली आहेत, भाव चांगला आहे, तर त्यावेळेस त्याच्या उत्पन्नात घट झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्याचं संकट संपत नाही आणि मग दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या, घरांचा कुटुंबांचा झालेला विस्तार, शेतीचं कमी झालेलं क्षेत्र, ह्या सगळ्यांमुळं काही अंशी शेतकरी थोडासा इतर नोकरदारांपेक्षा, व्यावसायिकांपेक्षा हा गरीब वाटायला लागला आणि मग शेतकऱ्यांच्याही पोरींना शेतकरी नवरा नको वाटायला लागला. बरं, आता मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय, तर जर शेतकरी बदलला किंवा त्यांनी शेती करण्याची पद्धत बदलली, तर शेतीकडं उद्योग किंवा व्यवसाय या नजरेनं जर पाहिलं, तर शेतकरी सुद्धा एक चांगला उद्योजक किंवा व्यावसायिक होऊ शकतो. अशा पद्धतीनं काही प्रयोग करणारे शेतकरी आहेत, की जे दिशा देतात या संपूर्ण समाजाला, शेतकरी व्यवस्थेला, शेतकरी समाजाला. आणि असाच एक दिशा देणारा प्रयोग बारामती तालुक्यातल्या एका शेतकऱ्यानं केला. पितापुत्रांनी तो प्रयोग केला आणि त्याच्यानंतर आता हा प्रयोग बघण्यासाठी महाराष्ट्रातून लोकांची गर्दी व्हायला लागली. ऊस हे पश्चिम महाराष्ट्रातलं असं पीक आहे, की जवळपास प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात ऊसाचा सातबारा तुम्हाला दिसेलच. मी आता ऊसाच्याच शेतात आहे, पण ऊसाच्या शेताच्या बाजूला हे जे खांब दिसत आहेत, हे ह्या ऊसाचं कंपाऊंड नाहीये, तर हे ऊसाचं स्टेजिंग आहे. आणि हे स्टेजिंग काय प्रकार आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांना कळेल. पण आता मात्र येणाऱ्या काळामध्ये हा प्रयोग कदाचित महाराष्ट्रात पोहोचू शकतो. त्याची काय कारणं आहेत आणि हा प्रयोग कोणी केलाय तुम्हाला विश्वास बसणार नाही. ज्या शेतकऱ्याने हा प्रयोग केलाय त्यांचा दावा आहे त्यांना एकरी 400 टन उत्पादन घ्यायचंय. ते शेतकरी माझ्या बरोबर आहेत, काळेसाहेब आणि त्यांचे चिरंजीव सिद्धार्थ. हे दोघं जण पितापुत्र, ह्या दोघांनी हा एक अनोखा प्रयोग केलाय आणि ह्या सगळ्या प्रयोगाबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. हा जगातला पहिला प्रयोग असल्याचा दावा आहे, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. तर माझ्याबरोबर सुरेश काळे आहेत. बारामती तालुक्यातल्या खांडज परिसरामध्ये त्यांची ही शेती आहे आणि काय प्रयोग केला हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहे. साहेब, सुरुवातीला मला तुमची ओळख करून घ्यायला आवडेल आणि मग आपण मूळ विषयाकडे येऊ. नमस्कार साहेब. हां. माझं नाव सुरेश काळे.
हा. मी माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये मुख्य ऊस विकास अधिकारी या पदावरती हा. काम करत आहे. बर. खरं तर माझा एक पॅशन आहे. हम्म. शेतकऱ्याचं उत्पादन वाढवून देणं हा माझा सर्वात मोठा एक आवडीचा विषय आहे. गेली 30 वर्षापासून गेले 30 वर्षापासून हा. माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये राज्यात सर्वप्रथम ऊस लागवडीची पट्टा पद्धत अवलंब केला आणि इथूनच माळेगाव कारखान्यामध्ये ऊस उत्पादन वाढीची क्रांती सुरू झाली. बर. आणि हे करत असताना एक लक्षात आलं आमच्या की शेतकरी भयंकर प्रयत्न करतोय. बर. आम्ही कारखान्याच्या माध्यमातून ऊस उत्पादन वाढीच्या योजना राबवतो. बर. काही ग्रुप पण तयार केलेले आहेत. हा. त्या ग्रुपला मार्गदर्शन पण आम्ही करतो. हा. पण एक गोष्ट लक्षात आली, हा. ज्यावेळेस 100 टनासाठी 150, 200, 250 शेतकरी प्रयत्न करतात, हा. त्या सर्वांचा ऊस माझ्या नजरेनुसार ऊस लागवड केल्यापासून 7 ते 8 महिन्यापर्यंत जवळजवळ 80-90% शेतकऱ्याचा ऊस हा 100 टन किंवा 100 टन प्लस निघण्याचे चान्सेस वाटत होते. हा. परंतु किती महिन्यापर्यंत? 7 ते 8 महिन्यापर्यंत. बरोबर. हा. आणि आमच्याकडे ते थोडं आम्ही खूप फील्ड वर्क करणारी माणसं आहेत. म्हणजे बरोबर. आम्हाला एका म्हणजे थोडक्यात दिवसभर आम्ही शेतकऱ्याच्या शेतात अशा दिवस घालवले. आमच्या एक लक्षात आलं, तोच ऊस ज्यावेळेस तुटतोय त्यावेळेस तो ऊस जो आम्ही 80-90 धरला किंवा 100 प्लस धरला, तो मात्र 80-85च्या पुढे जाईल. बर. ओके. मग ह्याचा गणित हुडकण्याचा प्रयत्न केला. बर. गेले 2 वर्ष लागला मला सर्व गोष्टी लक्षात यायला. बर. आम्ही बारकाईनं बघितलं की शेतकरी समाजामध्ये किंवा आम्ही पण त्याच्यात काम करतो, आम्हाला सुद्धा पहिल्यांदा असं वाटायचं की ऊस ज्यावेळेस एकदा पडतो, म्हणजे 7-8 महिन्यानंतर एकदा पडतो, एकदा पडलेला ऊस हा 60 टन साहेब निघण्याची शक्यता आहे. बरोबर. एकदा मग एकदा ऊस पडल्यानंतर तो परत सूर्यप्रकाशाकडे जायचा प्रयत्न करतो. बरोबर. सूर्यप्रकाश त्यावेळेस त्याला 15-20% वर मिळत नाही. पडलेल्या ऊसाला, संपूर्ण ऊसाला 15-20%. पण ज्याच्यात थोडी ताकद आहे तो उचलला जातो, छत्रीच्या आकाराचा होतो, वाढ सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढायला चालू होतं. आणि ऊसामध्ये जी काय थोडीफार ताकद आहे त्या ताकदीने वाढ चांगली झाली की परत एक वेळेस पडतो. आणि आजपर्यंत संपूर्ण शेतकरी समाजामध्ये असं 100% मत आहे की ऊस एकदा पडला की 60 टन आणि दुसऱ्या वेळेस पडला म्हणजे थोडक्यात 80 टन. हे मात्र त्याच्या ऊसाच्या मुळामध्ये जी ताकद आहे त्याच्या कॅपॅसिटीवर. म्हणजे आज जर कुणाला जरी विचारलं ना, एखादा जर समजा असा सहज मानला माझा 90 टन निघला, तरी माणूस म्हणतं किती वेळा पडला. म्हणजे पडणं आणि उत्पादन हे आजपर्यंत म्हणजे ऊसाचं पडणं हे उत्पादन चांगले संकेत धरले जातात, जे योग्य नाहीत. अजिबात योग्य नाही. कारण का आम्ही आता खरं सर आपण थोडस मुद्द्यावरती टेक्निकलच मला यायचं आहे. ऊस पडणं, ऊस पडतो म्हणजे आता आपल्याला हे गोष्ट क्लिअर करायला पाहिजे, ऊस हे झाड वर्गात नाहीत, मला वाटतं गवत वर्ग. बरोबर. त्याच्यामुळे त्याची मुळं खोल नाहीत. आणि मुळं खोल नसल्यामुळं ऊस पडतोय. म्हणजे वरचा बोजा ज्यावेळेस वाढतोय, जो आपण खत देतो किंवा पहिले जे 4 महिने ऊसाला कांडी येत नाही, त्यामुळे ऊस पडायचा विषय येत नाही. पण ज्यावेळेस त्याची ह्याची जी जमिनीची वाढ थांबते त्यानंतर कांडे यायला चालू होते. बरोबर. कांडे यायला लागली की त्याला जाडी येते, जाडी आली की पुढची जी प्रक्रिया इतकी फास्ट आहे वाढण्याची. बरोबर. आणि तो चांगला म्हणजे थोडक्यात पट्टा पद्धतीचा ऊस रोपाने लागवड केलेला ऊस हा 7-8 महिन्याचा झाला की त्याची कुठल्या तरी बाजूला कलाय चालू होती. शेतकऱ्याची ताकद नाही ऊस उभा ठेवण्याची राहणार, कारण का तो नैसर्गिक प्रक्रिया. आणि तिथंच खरं तर ऊसाचं नुकसान व्हायची सुरुवात चालू होती. पण शेतकऱ्याचं आपल्याला वाटतंय की आता उत्पादन वाढायला सुरुवात झाली, तिथं नुकसान व्हायला सुरुवात होती. पण शेतकऱ्यामध्ये एक भाबडी समज आहे, अरे माझा ऊस पडला बरं का, म्हणजे माझा मेसेज काय, उत्पादन वाढणार. पण मित्रांनो हे बऱ्याचशा गोष्टी थोड्या अनुभवाने लक्षात आल्या आणि आमच्या लक्षात आलं. तुम्ही हे जे लक्षात आलेली गोष्ट आहे, मला त्याच्यावरतीच यायचं आहे. आपण इंटरव्ह्यू जेवढा लहान तेवढे जास्त लोक बघतात असा माझा अनुभव आहे. मुद्द्यावरती येऊयात की ऊस पडू नये म्हणून तुम्ही हा सगळा प्रपंच केलेला, सर्व प्रपंच केला. काय काय केलेलं आहे जरा थोडं हे करत असताना प्रयोग म्हणून आम्ही हे अर्ध्या गुंठ्यावरती, 1 गुंठ्यावरती, 2 गुंठ्यावरती करू शकत होतो. पण आमचा जी काय आमच्या दोघांचं बेसिक इच्छा काय होती की आपण जर सक्सेस झालो तर ते शेतकऱ्यांनी अडॅप्ट करावं. कारण का भरपूर दिवस गेल्यात उत्पादन कमी मिळते म्हणून भरपूर शेतकरी हताश आहे. बरोबर. कारण का आपल्याला माहित आहे आज संपूर्ण ऊस उत्पादन वाढीचा खर्च दरवर्षी 5-10% वाढत चाललाय आणि उत्पादन मात्र घटत चाललंय. ह्यासाठी जर ऊसाला आपण पडू नाही दिलं, कारण का पडण्याचे ड्रॉबॅक उत्पादन नुसतं घटण्याचं नाही, तर ऊस पडल्यानंतर ऊस ज्यावेळेस 2 वेळा किंवा 80-90 टन निघतो, ऊस प्रचंड म्हणजे 7-8 महिने जमिनी लगत असतो, त्यामुळे साहेब खोडवा चांगला येत नाही. हे सुद्धा मोठा ड्रॉबॅक आहे.
नुसतं टनेज ढासळत नाही, पण बर. त्याच्यानंतरचं पीक खरं बोनस पीक आहे. बर खोडव्याच्या पिकामध्ये लागवडीपेक्षा जास्त प्रॉफिट आहे, बर. कारण का त्यात थोडक्यात सरी हो, काढायची हो. नाही, नांगरट करायची नाही, बरोबर आहे. बेणं नाही, म्हणजे काही नाही. मशागतीचा खर्च म्हणजे सगळा 60% वाचतो. हम्म. पण दुर्दैवाने ऊस पडत असल्यामुळं ऊसाची कार्यक्षमता दिवसेंदिवस कमी 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 होत जाते. बरोबर हा. आणि पडल्यानंतर ऊस साधारण आपण आडसाली ऊसाचं जर वय बघितलं तर हम्म. 16 ते 17 महिन्याशिवाय तुटत नाही ऊस. बरोबर आणि त्या 16 ते 17 मध्ये ऊस फक्त पहिले 13 ते 14 महिने वाढतो. शेवटचे 2-3 महिने आपण शेतकरी सर्व ऊस तोडीची वाट बघतो. हा. ऊसाची पानं तरकटलेली असतात, ऊसाचे वाढ पिवळं मग आता पडलेलं असतं. याच्यामध्ये तुमचा काय अंदाज आहे, किती वेळा आपण खोडवा धरू शकतो याचा? आपण ऊस हे गवत वर्गीय पीक आहे. हा. आणि सूर्यप्रकाश ही ऊसाची ऊर्जा आहे. बर. जोपर्यंत ऊर्जा ऊसाची त्याला पानाला मिळेल, सूर्यप्रकाश जोपर्यंत 100% मिळेल, हम्म. तोपर्यंत तसा ऊस मरत नाही. बर. त्यामुळं आपल्याला भविष्यात खूप मोठी संधी आहे हम्म. की स्टेजिंग करणं हा. आणि स्टेजिंग मधला ऊस हा. कारखान्याला गाळपाला देणं. आता पहिलं- स्टेजिंग काय केलंय तुम्ही, मला हा. जरा तुम्ही आपण बघूया. जवळून बघूयात. हा. बघ हा. आपण काय केलं, हा. आता तुम्हाला ही स्टेजिंग थोडी हेवी दिसेल, हा. पण आम्हा दोघांचा ज्यावेळेस एक विचार झाला की हा. आपण स्टेजिंग करायचं, हा. तर 2 गोष्टी आमच्यावरती बर्डन होतं. हा. एक, आपण नेहमी शेतीत काय बसतो, सिंग इज बिलिंग, बरोबर. कुणाच तरी चांगलं बघू आणि आपण करू. हा. हा. पण चांगलं बघायला आणि वाईट बघायला काहीच नाही. हा. हा. अख्ख्या ह्याच्यावरती आम्ही सर्च केलं, कुठं आम्हाला सापडलं नाही. आम्हीच आमचा प्लॅन केला हम्म. की साधारण कसं असावं म्हणून. बर. त्यामुळे आमच्या काही प्राथमिक आता ट्रायलच असल्यामुळं हो. काही दुरुस्ती आम्हाला भविष्यात करणं गरजेचं आहे. बरोबर. पहिली गोष्ट, एक मानसिकता म्हणून हा. आम्ही हे स्ट्रक्चर थोडं हेवी केलं. बर. हेवी करण्याचा आमचा प्रामाणिक हेतू असा होता ती बोजा आहे की- पुढे त्याच्यावर, की ह्याच्यावर बोजा पडला हम्म. आणि भविष्यात चुकून कलांडलं किंवा हा. चुकून पडलं तर तर ते वाकून. आपल्याला भविष्यात आहे का नाही. हा. आपण जे संशोधन करण्याची आपली जी एक भावना आहे, हा. संशोधन आपल्या हातात घडावं, हा. लोकहित साधावं, शेतकऱ्याचा आर्थिक स्थिती सुधारावं, म्हणजे आपण रात्रंदिवस हो. धडपडतोय. असं काय झालं, एवढं मोठं करून जर ते पडलं तर हा. एक आम्हाला त्याचा दोष वाटेल. बरोबर. म्हणून आम्ही साहेब साधारण 30-40% खर्च आम्ही जास्तीचा केलाय. हा. मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना विनंती करेन की आपण लोकांनी प्रत्यक्षात यावं, पाहावं, आणि जे लोकांना ह्यामधलं थोडं ज्ञान आहे त्यांनी ह्याच्यात कमीत कमी खर्च कसा करता येईल हो. ते त्यांनी त्याच्या लेवलला बघू. बरोबर. आमचा फक्त प्रामाणिक हेतू असा आहे की ह्या स्ट्रक्चरमध्ये ऊस, आज जर तुम्ही चारी बाजूला हो. बघितलं, हो. चारी बाजूला बघितलं, हो. तर ठीक आहे, तुमच्या एक इकडचं. लक्षात येईल हा. की ऊस सर्व पाक खराब झालेत. बरोबर आहे. इव्हन तो माझा जो ऊस आहे ना, डेमो म्हणजे ट्रायलचा, पलीकडचा आपण ते पलीकडचा. बघणार आहे. हा. तो सुद्धा ऊस ह्याच्या तुलनेत कमी आहे. बरोबर. आणि आज जर ह्या ऊसाची पानं बघितली, हो. तर एकदम हिरवीगार पानं आहेत. हो. म्हणजे अजूनही ऊस वाढतोय असं म्हणायला काय हो. हरकत नाही. 100%. मी याचाच अर्थ, आम्हाला त्या स्टेजिंगचा थोडक्यात हा ऍडव्हान्टेज आहे. तुम्ही जो विषय काढला होता किंवा स्टेजिंग, तर आम्ही काय केलं, 12x12, हा. म्हणजे हिथून ही जी काय 240 फूट लांबी आहे, हा. आम्ही 12 फुटावरती बरोबर. लोखंडी पिलर आलं उभा लक्षात. केले. हा. ह्याच्या समोर 12 फुटावरती एक केलं, तर ह्याच्या बर. निम्याने केलं, हा. परत 90 डिग्री केलं, म्हणजे थोडक्यात 12x12चं ब्लॉक तयार केलं. ब्लॉक केला, एक एक चौकोन केला, एक चौक, 12x12. आणि त्या चौकोनमध्ये 60 फूट अंतरावरती, हम्म. म्हणजे हिथून हम्म. तिकडपर्यंत हा. एक ही गॅल्वनाइज तार टाकली आणि हा. हिथे गॅल्वनाइज टाकली. बर. सेम ह्याच्या पलीकडे असंच 2 पार्ट केलं. कशाचे? हा. त्याचे म्हणजे उभे आडवे. उभे आडवे, म्हणजेच ह्या 12x12च्या स्क्वेअर फुटात हा. गॅल्वनाइज तारेचे 9 ब्लॉक केले. बर. म्हणजे उदाहरणार्थ आलं बघा, लक्षात. ही एक, हा. हा 2, हिथं हा. एक झाला, मध्ये एक झाला आणि त्याच्या पलीकडे एक झाला. ओके. आणि अशा ह्या 9 गॅल्वनाइज चौकोनमध्ये ऊस वरती गेला आणि न पडल्यामुळे त्याला पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला आणि त्याच्यामुळे त्याची उंची वाढली. उंची झाली. बरं, आता उंची वाढत असताना हं. त्याच्या वजनावरती ह्याचा काय परिणाम होणार? म्हणजे उंची जर वाढती तर जाडी कमी होती, असं काय होतंय का? बिलकुल नाही. हा, मग कारण त्याच्यावर का, सांगा. मी परत सांगतो, हं. वनस्पतीच्या वाढीमध्ये जवळजवळ 95% नैसर्गिक घटकाचा इम्पॅक्ट आहे बरोबर. आणि 5 किंवा 60% मॅनेजमेंट आहे. हा. चांगली ओके. खतं, चांगलं म्हणजे नियोजन हेच. कारण का निसर्गात कसं, मी एवढं टक्केवारी का सांगतो, उद्या सूर्य नाही उगवल्यानंतर काय येणार आहे, बर. म्हणजे ह्याचा सर्वात मोठा रोल आहे ना. ओके. मात्र आतापर्यंत कसं झालं, कदाचित कुणाच्या थोडं लक्षात नसेल आलं, हं. परंतु सूर्यप्रकाशच हे मेन गोष्ट आहे. हा. आणि ऊस पडतो ते तुम्ही नियोजन करू शकत नाही. बर. आणि त्याच्यामुळं ऊस ज्याला उत्पादन घ्यायचंय, हं. ज्याला असं वाटतं की हं. ऊस शेती ही कमर्शियल पाहिजे, ऊस शेती हा माझा बिझनेस पाहिजे, हा हं. माझी ओळख पाहिजे, हं. त्या माणसाला, त्या माणसाने हे बहादूर धाडस करायला शेतकऱ्यांनी, हरकत. त्या बहादूर शेतकऱ्यांनी मी असं विनंती करेल, हे खर्चिक आहे मित्रांनो, हा. शेतकरी बंधूंनो, हे खर्चिक आहे, पण तुम्ही ह्याच्यापासून लांब जाऊ नका. हा. खर्च तुमच्या लेवलला मिनिमाइज करा. हा. ह्या वर्षी फक्त अर्ध्या गुंठ्यावरती करा. बरोबर. तुम्हाला अर्ध्या गुंठ्यात जर 5 टन ऊस मिळाला हा.
किंवा 1 गुंठ्यात तुमची परिस्थिती चांगली आहे, तुम्ही 1च गुंठा करा. हम्म. 1 गुंठ्यात जर तुम्हाला 10 टन ऊस मिळाला, 1 गुंठ्यात म्हणतोय मी, हा, हा. 10 टन ऊस मिळाला, हम्म. पुढल्या वर्षी 5 गुंठ करा, त्याच्या पुढल्या वर्षी अर्धा करा, बरोबर. तुमच्याकडे पैसे आले एकरभर करा. ओके. पण आपल्या मुलांच्या भविष्यासाठी बर. आणि आर्थिक सुबत्ता येण्यासाठी हा. हा ऊसामध्ये सर्वात मोठा बदल आहे. नाही, तुम्ही आता आपली जी चर्चा झाली, सगळ्यात महत्वाचं मित्रांनो, दावा आहे की जगातला हा पहिला प्रयोग आहे स्टेजिंग, ऊसासाठी स्टेजिंग केलेलं. आता ऊसासाठी स्टेजिंग केलं सर आपण, आडवे आणि उभे ब्लॉक पण केलेले आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही गॅल्व्हनाइजच्या तारा पण टाकलेल्या आहेत. मग तोडणीच्या वेळेस ह्याचं कसं मॅनेजमेंट करायचं, म्हणजे जे तुम्ही नट लावलेले आहेत, आपण इथं जवळून दाखवूया. हा, आता हे जे लावलेलं आहे, हे नट बोल्ट काढायचे सांगतो. आणि तारा मोकळ्या बरोबर करायच्या. आहे, तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे, कारण हा. का तोडणी होणं गरजेचं आहे. हो. एकदम सोपं आहे. आमची थोडी गडबड झाली, कारण का म्हणून नियोजन तुम्ही करताना- वेल्डिंग केलंय डायरेक्ट. त्याला वेल्डिंग केलं आणि हे जे आहे ना, हा. हे नट निघणार आहेत. हो, बरोबर. त्यामुळे नट बोल्ट हे आहे. नट काढलं आणि हे फक्त कट करून खाली सोडलं, खाली जमिनीवर हा, उचलत बसायचं नाही, काही गरज नाही. खाली सोडलं, हा. तुमचं काम चालू झालं. बरोबर. ह्या हाईटनं तर तुम्ही मुळी घेऊन सर्वजण बाहेर येऊ हो, शकता. आरामशीर. ह्या प्लॉटची रुंदी फक्त 60 फूट आहे, हा. त्यामुळे लेबर इथं भरायला काय हरकत अडचण. नाही. अच्छा. फक्त जर मोठा असेल हम्म. तर मात्र आपल्याला आत जायला यायला थोडी जागा कुठेतरी करावं लागेल आणि ते सोपं आहे, हा. काय अवघड नाही. कारण का हा ब्लॉकच 12x12 आहे, 12x12 कुठलं वाहन बसते आरामशीर. नाही का. तुम्ही स्वतः एक ऊस अधिकारी म्हणून गेली 25-30 वर्ष झालं नोकरी करताय. आपण इकडे या जरा, थोडस उन्हामुळे व्यवस्थित दिसत नाही. तर मला तुम्हाला एक विचारायचंय, आता ज्या जमिनीत आपण उभा आहे, इकडची जमीन आहे तुमची, हे पण जे शेतात आता ऊस आहे, हे जवळ बऱ्यापैकी एक शारपड दिसतंय. बरोबर. मग शारपड जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही हा एवढा मोठा धाडस केलंय, म्हणजे शारपड जमिनीत जर तुम्ही बरोबर. एवढा चांगला प्रयोग सक्सेस करत असाल, तर ज्याची जमीन चांगला आहे, ज्याच्या मातीचा पोत चांगलेला आहे, गुणवत्ता आहे जमिनीमध्ये, त्याच्यामध्ये तर निश्चित हे 100% उत्पन्न अधिकच वाढू शकतं. जिथं हो. चांगल्या नद्यांचं पाणी आहे किंवा कॅनॉलचं हो, पाणी आहे, हो, हो. जिथं आता हे थोडंसं रासायनिक खतांमुळे किंवा आणखी बाकीच्या गोष्टींमुळे क्षारपड होत आहे जमीन. आता ह्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी म्हणजे जमिनीची सुपीकता कशी आहे याच्यावरती शेतकऱ्यांनी कसे कसे पावलं, म्हणजे आता तुम्ही सांगितलं की सुरुवात तुम्ही अर्ध्या गुंठ्यानं करा, हो. पण शारपड जमिनीत सुद्धा हा प्रयोग येऊ करता येऊ शकतो शकतो. 100% हा. 100% येऊ शकतो. हा. कारण का तुम्ही थोडं कॅमेरात दाखवा, हा. जमिनीची लगी प्रत लक्षात येईल. हो, हो. पांढरी पडलेली दाखवा, ठीक आहे, दाखवा, इथं- ही इथं दाखवा, दिसते. हा. ही दाखवा. शारपड दिसते ती. बरोबर आहे. जवळजवळ हा. साहेब हा 8+ ह्याचा पीएच आहे जमिनीचा बर. आणि पाण्याचा जवळजवळ 1300 TDS आहे. अरे बापरे. बर. म्हणजे ह्याच्यावरती सुद्धा आम्ही धाडस का केलं हम्म. की आम्हाला हे समजलं होतं हम्म. सूर्यप्रकाश हाच ह्या ऊसाचा श्वास आहे. बर. ओके. आणि म्हणजे जनरली शेतकऱ्यामध्ये मातीचा पोत खालावलेला आहे, म- पाण्याचा दर्जा सुद्धा खालावलेला खालावलेलाच 100% आहे. खालावलेला आहे. हा. अशा वेळेस तुम्ही सूर्यप्रकाशावर प्रकाश- राहून. सूर्यप्रकाश हीच मेन सोर्स आहे. बरं. आणि हेच आपल्याला थोडं बघायचं होतं. खरं तर आमचं धाडस होतं, हा. कारण का आपण चारही बाजूला जर बघितलं तर हा. आमच्या इथं 40-45-50 टन निघणं सुद्धा फार प्रतिष्ठेचं झालंय, कारण का जमीन त्या क्वालिटीची नाही, बरोबर. आमच्याकडे पाणी त्या क्वालिटीचं नाही. आमच्या भागात 100 टन काढणारे लोक आहेत, हम्म. पण ह्या जो खंडच पर्टिक्युलर ढवळेमाळा, हा. हा नीरा ढवळेमाळा नीरा तो- नदीचा जो आपण भाग तो तर आहे. आहेच, पण हा. ही तुम्ही येताना सर्व परिस्थिती बघितली असेल बरोबर. हा. रस्त्याने. म्हणजे अशा परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्याला त्याचं भविष्य 100%, फक्त त्याने तंत्रज्ञान वापरणं गरजेचं आहे. ओके. धाडशी प्रयोगाला सामोरं गेलं पाहिजे. समोर गेलं आणि मोठ्या प्रमाणात जाऊच नका. आम्ही तर म्हणतोय अर्ध्या गुंठ्यात जा, हा. 1 गुंठ्यात जा, बर. ज्याची जशी परिस्थिती आहे. पहिल्यांदा छोटे खणीच करा. आम्हाला जे समजलंय, हम्म. आम्ही जे उभा केलंय, हा. पहिली गोष्ट विनंती तुम्हाला अशी राहील, आम्ही जे उभा केलंय ते मित्रांनो ह्या 4-5 दिवसात तुम्ही बघून घ्या. हम्म. कारण का ह्या ऊसाला 15 दिवसापूर्वी तोड आलेली आहे. बरोबर. लोकांच्या आग्रहाखातर हा. आम्ही ऊस थोडा थांबवलाय, हा. माझी विनंती आहे. आणि तुम्ही जर आत्ता येऊन पाहिलं हम्म. तर तुम्हाला काय काय बघायला मिळेल की ऊसाला स्टेजिंग असतं हे पाहायला मिळेल, बरोबर. खराब जमिनीत ऊस 1 नंबर येतो हे पाहायला मिळेल, बरोबर. ऊसाची बेट चेक करता येतात, हा. एका बेटात ऊस किती आहे ते चेक करता येईल. बरोबर. जर माझ्यासारख्या सामान्य खराब जमिनीमध्ये एवढं जर उत्पादनाची हमी आम्ही घेऊ शकत असेल, हम्म. तर मला नम्रपणे सांगणं आहे की ह्या गावापेक्षा संपूर्ण परिसरात जमिनी 1 नंबर आहे. हो. काही तर माळेगाव 15 आमचे खूप चांगले सदन शेतकरी अगदी आहेत काळ्या आणि जमिनी फार आहेत. कष्ट करणारे आमचे 15 शेतकरी. माळेगाव मधले शेतकरी आहेत. हम्म. मी त्या सर्वांना, पर्टिक्युलर त्या गावापुरतं म्हणत नाही, पण महाराष्ट्र राज्यातल्या सर्व शेतकरी बांधवांना मी हम्म. विनंती करेल, तुम्ही फक्त एक वेळेस पहा. पाहिल्याशिवाय आपल्या कृषीमध्ये, ॲग्रिकल्चरमध्ये सीइंग इज बिलिव्हिंग, हम्म. बघितल्याशिवाय विश्वास नाही. त्यासाठी हे 5-6 दिवस थांबवलंय मी. सर्वांना विनंती आहे, तुम्ही यावं, पाहावं.
ह्यातल्या अडचणी समजून घ्या. आता हा तुमचा एकूण किती गुंठ्याचा प्लॉट आहे? 13 गुंठ्याचा plot. 13 गुंठ्याचा. काय तुमचा साधारण ऍव्हरेजचा अंदाज आता काय? आता सांगतो तुम्हाला, हा. मी तुम्हाला रिपीट सांगतोय हा. की हा प्रयोग आहे. हा. म्हणजे हा प्रयोग असताना हम्म. आपल्याकडे प्रयोग करत असताना 100% रिझल्ट आपल्या हातात येणार नाही. बरोबर आहे. पण जे काही रिझल्ट आलेले जे आहेत, त्याचे ड्रॉबॅक आहेत आपण जे पुढच्या हा, 100% पिकामध्ये घेणार आहोत. घ्या, हा, Yes, yes. हा. आणि त्याचा जर तुम्हाला बघायचं असेल तर मी तुम्हाला एक साधं गमक सांगतो. हा. ह्यामध्ये ही सरी सर्वात आयडियल सरी. बरोबर. आम्ही जे 400 ज्याला टन चारही सांगतोय, बाजूनी safe सूर्यप्रकाश आहे, आहे. एवढेच सेफ आहे. आणि मग तुम्ही जर ह्याचं काउंट केलं हा. तर साहेब आपण ह्यामध्ये मला सांगायला अभिमान वाटेल, मी भारत सरकारकडे 4 गोष्टीसाठी क्लेम केलाय. बर. त्यातला सर्वात पहिला एक क्लेम की एका ऊसाच्या बेटात जास्तीत जास्त ऊस कारखान्याला गाळप जाणारे म्हणजे तुटणारे बर. संख्या ती माझ्याकडे आहे. हा. 100 फूट टेप टाकल्यानंतर गाळपाला सर्वात जास्त ऊस माझ्याकडे आहे. बर. एक बेट उचलल्यानंतर 100 किलो वजन देणारं बेट माझ्याकडे आहे. बर. आणि देशात जगात सर्वात पहिल्यांदा स्टेजिंग केलं हे माझ्याकडे आहे. अशा 5 गोष्टीसाठी मी भारत सरकारकडे क्लेम केलाय हा. की तुम्ही माझं रजिस्टर करा लिम्का वर्ल्ड बुक मध्ये अच्छा. आणि आपल्या इंडिया बुक. शुभेच्छा आहेत तुम्हाला. खरं तर खूप चांगल्या पद्धतीनं म्हणजे शेतकरी वेगवेगळे प्रयोग, शेतकरी हा कष्ट करायसाठी जणू काही शेतकऱ्याचा जन्म झालाय अशी काही लोकांची भावना झाली. पण शेतकरी जर प्रयोगशील असेल आणि तो जर प्रयत्न करत राहिला, अशा पद्धतीने वेगळे प्रयोग जर करत राहिला, ही वस्तुस्थिती आपल्याला अगदी विज्ञानात, भौतिकशास्त्रामध्ये, रसायनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत की सूर्यप्रकाश हा प्रत्येक झाडासाठी, अगदी गवताच्या पानासाठी किती महत्वाचा आहे. ज्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टींचं महत्त्व कळतं त्यावेळेस आपण असे प्रयोग करायला सुरुवात करतो. काळेसाहेब यांनी हा जो प्रयोग केलेला आहे, ऊसाची उंची किती झाली साधारण? 24 फूट आहे. 24 फूट. 24 आणि फूट. कांड्या 42 ते 44 47 पण काढले. अच्छा. पण ॲव्हरेज 42 आहे असं म्हणायला हरकत नाही. बर. एव्हरेज. हा. आता पलीकडचा जो प्लॉट आहे म्हणजे एकाच दिवशीची लागण आहे असं मला. सेम डे, हा. सेम डेट, सेम. ओके. आणि सेम पाणी, सेम खत, सगळं सर्व सारखं. सेम व्यवस्थापन. जे काही काय आहे. फक्त तिकडं स्टेजिंग नाही. हे फार हा. इंटरेस्टिंग आहे. तुम्ही आता हा प्लॉट बघा, म्हणजे हे जे 2 प्लॉट आहेत, हा इथं जो दिसतोय तो हा साधारणतः 20 फूट, ॲव्हरेजली 20 फुटापर्यंत गेलेला आहे. हा. एकाच दिवसाची लागण, सगळी सेम खतं, सेम बियाणं पाण्याचं, बियाणं तेच, तेच, सगळ्या स- गोष्टी. हा दुसरा प्लॉट तुम्ही बघा की तो कशा पद्धतीनं, म्हणजे उंचीमध्ये एवढा फरक आहे, कांडीमध्ये एवढा फरक आहे, म्हणजे टेनेजला पण जवळपास निम्म्याला निम्मा फरक पडू शकतो. जवळ जवळजवळ. जवळपास. अच्छा, म्हणजे जर हे स्टेजिंगचा जो झालेला खर्च आहे, हा सगळ्यात महत्वाचं. तुम्ही आता जे ठरवलंय ते स्टेजिंगची लाईफ काय आहे साधारण? स्टेजिंग कसं आहे, हे लोखंडाचं आहे. हा. समजा आम्ही केलं ते लोखंडाचं आहे. बरोबर. आपल्याला माहित आहे, आपण एकदा द्राक्षाला स्टेजिंग केलं की थोडक्यात एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातो. बरोबर. आमच्या ह्याच्यात हा. जे काही सुधारणा आहेत, हा. करणं गरजेचं आहे हा. भविष्यात. त्या सुधारणा झाल्यानंतर साहेब ह्याला 25-30 वर्ष काही होणार नाही, कारण का ते लोखंड आहे. बरोबर. फक्त व्यवस्थित त्याचं मेंटेनन्स केलं पाहिजे. बरोबर आहे. करेक्ट. आणि तो शेतकरी करू शकतो, कारण का हो. शेतकऱ्याकडे कुठल्या तरी शेतकऱ्याकडे आज द्राक्ष बाग आहे, हम्म. कुठल्या तरी शेतकऱ्याकडे वेलवर्गीयचं मांडव आहे. हो. त्या सर्वांना ह्याच्यापेक्षा मी सांगतो की काही शेतकरी पॉलिहाऊसची शेती करणार आहेत. बरोबर आहे. त्या पॉलिहाऊसचा तर गुंठ्याला 1.5 लाख रुपये खर्च आहे. हो. आणि बरोबर. त्याला त्या पॉलिहाऊस मध्ये कुठली पिकं घेतली म्हणजे मार्केट मिळेल कुणाला माहिती आहे. अगदी खरं. आज हे जर खात्री आहे, आज आपल्याला FRP किमान 3000 तर कुठे गेले नाहीत गेले. टनाला. म्हणजे आणि टनेज वाढतंय ना. हो. येस. आज बघा एका बाजूला 40 टन काढणं ह्या एरियात मुश्किल आहे. हा. आणि आम्ही काय म्हणतोय की तुम्ही अशा पद्धतीने करा 400 टन. हा. ज्यावेळेस तुम्हाला तेवढ्याच खर्च, स्टेजिंगचा खर्च थोड्या वेळ बाजूला ठेवा, हा. एकदाच करायचं आहे. हो. एकदा. पण 100 टन ऊसाचं उत्पादन काढण्याचा जो काही खर्च आहे, हम्म. म्हणजे सरी काढणं, रोपं वापरणं, तो तर चुकणार हा, नाही. मग त्या 100 टनाचा खर्च जर तुम्हाला 400 टन ऊस देत असेल हा. तर 300 टन सूर्यप्रकाशच आहे ना. अर्थात. त्याचा काय पैसे, ते तर परमेश्वराने दिलेलं गिफ्ट आहे. हा? सूर्यावरती एवढा विश्वास ठेवायला Yes. हरकत नाही. एकदम एकदम एकदम. खरं तर खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे मित्रांनो, आणि ही वस्तुस्थिती आहे. ह्या भागातल्या ह्या जमिनीचा पोत जर पाहिला तर एव्हरेजली 40-50 टन खरंच प्रतिष्ठेचं होऊन बसलंय. तिथं जर एखादा शेतकरी धाडसानं सांगतोय की मी 400 टन घेणार, लोक हसायलाही कमी करणार नाहीत कदाचित. शेवटी ज्यांनी ज्यांनी प्रयोग केलेले, तर मग ते कुठल्याही क्षेत्रात असू द्या, ते प्रयोग करत असताना सगळे लोक अगदी सुरुवातीला नावं ठेवतात. ज्यावेळेस तो प्रयोग सक्सेस होतो त्यावेळेस मग लक्षात येतं की हे आपण करायला पाहिजे होतं. तसंच काळे साहेबांनी, त्यांचा चिरंजीवानी, हे खूप चांगलं एक धाडस, शेतकऱ्यांना दिशा देणारा हा प्रयोग केलेला आहे. आणि
एकरी 400 टन, मी म्हणतो चला 400 नाही 300 टन निघू द्या, तर एकरी 300 टनाचं उत्पन्न तुम्ही इमॅजिन करा. असे स्टेजिंग महाराष्ट्रात सगळीकडे उभं राहिलेले दिसतील. काळेसाहेबांच्या या शेतीविषयी आणि त्यांनी केलेल्या या प्रयोगाविषयी तुम्हाला काय वाटलं जरूर कमेंट करून कळवा. सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला हा प्रयोग समजून घेण्यासाठी मी जो खाली नंबर देतोय काळेसाहेबांचा, तो नंबर तुमच्याकडे ठेवा. साहेब तुमचा नंबर तुम्ही सांगा एकदा. नमस्कार, मी सुरेश काळे. माझा मोबाईल नंबर 9822 777 250. ओके, तर साहेबांचा हा नंबर आहे. हा, सिद्धार्थ. नमस्कार, माझं नाव सिद्धार्थ काळे. माझा मोबाईल नंबर आहे 77 75 90 22 61. तर मुद्दाम हा संपर्कासाठी आपण नंबर दिलेला आहे, कारण शेतकरी हा मी मगाशीच सांगितलं तशा पद्धतीनं आसमानी सुलतानी संकटांशी झुंजत असतो, पण शेतकऱ्याला लढणं माहित आहे. आता लढणाऱ्या शेतकऱ्यानं फक्त आधुनिकीकरणाचा फायदा आणि प्रयोगशील जर राहून केलं तर शेतकऱ्याचा विजय निश्चित आहे. काय वाटलं कमेंट जरूर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.